हाय एव्हरीवन, जय एकविरा. तर आज आज काय स्पेशल नाही, पण तरी पण विचार केला की ब्लॉग बनवावा. आणि अशा अवतारान बिकॉज मी हेअर वॉश केल्यान म्हणून अशा अवतारान दिसते मी. आणि हे सगळे एकविराईची पूजा करून घेतली अगोदर आणि नंतर ब्लॉग चालू केला. तर आज विचार चालला आहे की काहीतरी रेसिपी बनवू. म्हणजे कालच विचार केला होता आणि आज उठलो तर कंटाळा आला. तर बघू गाईज, आज जर रेसिपी केली तर तशी करीनच. तर थांबा आधी टोपरस काढू दे. तर गाईज टोपरस काढला आणि त्याच्यापेक्षा जास्त डेंजरवाला टोपरस झाला. तर गाईज इग्नोर करा. तर गाईज म्हणजे तेच रेसिपी दाखवून कंटाळलो. म्हणजे ऑडियन्स पण कंटाळला असतील, बोलत असतील काय तेच दाखवते. तर गाईज म्हणजे 4 ब्लॉग तर माझं नुसतं मोदकान गेलं. मोदक बनवून तेच ब्लॉग बनवलं. तर गाईज आज विचार चालला आहे की काहीतरी असा ढोकळा टाईप बनवू. म्हणजे टाईप नाही, म्हणजे असा ढोकळा बनवू. तर बघू. म्हणजे मी मागं बनवला होता आणि तो सेम बाहेरसारखा टेस्ट करत होता आणि सगळ्यांना एवढा आवडला ना. पण गाईज मी ना एकच म्हणजे बनवलेली, काय बोलतात त्याला, एवढासाच बनवलेला. म्हणजे तुम्हाला दाखवते मी, हे बघा, एवढासाच बनवलेला, एवढासाच छोटाच बनवलेला. आणि तो सगळ्यांना काही पुरला नाही. म्हणजे मला तर फक्त एक भेटला, फक्त एक त्यांशी भेटला क्यूब, त्याचा एकच. बाकी सगळे 2-2 3-3 खाल्लं. मोदकांचा पण असं झाला. तसं मोदक झालं, आरती बिरती झाली, सगळ्याही खावायचा स्टार्ट केला आणि मला नाही भेटत. मग अशीच गोष्ट होतं. मेन गाईज घरात डोनट बनवलं ना, मग सगळ्यात बनवता, पण दाखवायला एवढं, म्हणजे व्हिडिओ बनवायला एवढं कंटाळा येतं ना. आणि जरी बनवलं तरी मी, म्हणजे असं नाही की एकटी खाते, सगळ्यांना वाटून खाते मी. आणि बघू गाईज, नाही जास्ती टाईम घालवता. पुढं काय काय होतं ते तुम्हाला अख्खा आज दाखवते. एक दिवशी गाईज माझा मी डे रुटीन पण दाखवीन का मी. म्हणजे तशी गाईज मी जास्ती लवकर नाही उठत, पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि मी जास्तीत जास्त ब्लॉग बनवीन, कारण का सगळ्यांना खूप आवडतात आमच्या घरांची. आणि बाजूची पण सगळी बोलतात का तो असंच एकतरी ब्लॉग टाकत जा रोजचं. पण गाईज मी पण आजारी होतं, त्यामुळे माझा आवाज पण बसलाय, मला सर्दी झाली आणि दम लागतोय असा. तर त्याच्यामुळं मी काही जास्ती ब्लॉग शूट नाही करत. आणि इन्स्टाला पण आहे ते रील ड्राफ्टमध्ये असले तर पोस्ट करून टाकतं. तर आता मम्मीचं झाले साखरपुऱ्याला, मी तर जाणार नाही. नानी पण आजारी आहे आणि नानीची पोरा ओम आराध्या पण घरीच आहे, मी त्यांच्यासोबत आहे. आणि आता मम्मीने सांगितलं की मला बांगड्यांचा सेट बनवून दे. तर आता मम्मीसाठी बांगड्यांचा सेट बनवतं. पण मला विचार झाला मी सेट बनवून देईन, पण मम्मीला माझ्या बांगड्या होतील का. तर बघू आईज, आपण मम्मीला सेट बनवून द्यावा. तर गाईज मी आता माझं जे हेअर आहेत जे सुकवत आहे. तर आता माझ्याकडे एक टूल आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, यो जो टूल आहे तो फक्त मी घराला म्हणजे मीच यूज करतं, कारण की कोणाला जमत पण आणि मी माझी वस्तू मला देत पण नाही. तर त्यामुळं गाईज, तर आरसा काढून घेतलाय गाईज, मेकअपच्या वेळी आरसा काढून घेतलाय, त्यामुळे इथे आरसा नाही आहे. तर आता मी कॅमेरामध्ये बघूनच मी करणार आहे. तर अशी काही लाईट पेटते ही अशी काही लाईट पेटतं बाबा, ते एकदम चालू झालं की जायचं. ही मीडियम आहे आणि लो मीडियम आहे. आणि गाईज त्याची खास गोष्ट म्हणजे आपण एक स्वाईप जरी असा फिरवला ना तरी म्हणजे केस काय ह्याच्यात येतच नाही. आणि एक नंबर केस स्ट्रेट पण होतात, म्हणजे 3-in-1 आहे. एक नंबर केस स्ट्रेट पण होतात आणि केस किती पण गुंतलं ना तरी ते सुट्टान हव्याच्या मुलं. याच्यात हवा पण आहे आणि स्ट्रेटनिंगचं काम पण करतं आणि कोंब पण करतं हेअर. तर याच्या मुलं एवढी म्हणजे या आहे ना, भारी आहे ना यो. म्हणजे असा हव्याने अशी केस उकललं ना
1 सेकंडमध्ये गुंत जातं सगळी, अशी सगळी गुंत जातं. तर तुम्ही बघत राहा आणि मी पटापट करून घेते. तर गाईज बघा कसलं भारी माझं केस झाले बघा. म्हणजे मी कितींदा म्हणजे केस धुलं, ड्रायच नाही केलं. ते आजारपणामुळं म्हणजे जवसार दिदीचं लग्न झालं ना, म्हणजे त्यांचे घरी डबल आमचे घरी, मग इकडून तिकडून जायचे मागं लागून मग तो सगळा शिन झाला, मला विकनेस झाली. तरी पण मी केस धुवायचो ना कशी ठेवायचो, पण केस तर नेहमी धुवायचं हप्त्यांची 2दा. बघा आईच कसलं भारी वाटतं. तर आता आपण बनवू, मम्मीसाठी बनवू चुडा बनवू. तर गाईज आता समजत नाही की नक्की बनवू कसा चुडा, कारण की मम्मीच्या साडीचा कलर एवढा डेंजर आहे ना, म्हणजे असा वेगळा कलर आहे आणि माझ्याजवळ तो कलर नाही, म्हणजे अशामध्ये आहे पण तो रोज गोल्ड आहे गाईज. आणि ती मधनं असं हिरव्यात घालील आणि बांगड्या ती जास्त नाही घालीत बांगड्या, माझ्या एवढ्या तरी नाही, माझ्या एवढ्या इथं कोणीच नाही म्हणजे आमच्या घरी तरी. तर चला बनू. मग मी अजून खाली पण नाही गेलो, मी अजून काही खाल्लं पण नाही आणि मला वट्टी पण भरायची आमच्या आईची, वाटतं ती आता संध्याकाळच्याच मुहूर्त निघणार आहे त्याचा. तर काय नाही गाई, जसा टाईम भेटला तशी जाईन मी दुपारच्या, पण भावसला घेऊन जाईन, तो आहे घरी, त्याला पण माझ्यासारखं कुठे जायला पटत नाही. गाईच कंटाळलं येतं मेकअप करायला, मला एवढं कंटाळलं. मी दिदीच्या ज्या जीवावर मेकअप केले गाई जीवावर. मी त्या वहिनीला आमच्या सांगत होतो हो नको लावू, तो नको लावू, वहिनी बोलते तर मेकअप तरी काला करतं, काहीच आवडतच नाही, काय सांगू तुम्हाला. मी आता पण विदाऊट सनस्क्रीन, ओनली टिकली. तर चला गाईस टाकू आपण याच्यात बांगड्या, आणि समजत नाही की कुठल्या घेऊ. नाही ते बघा त्या 3 रंगाच्या बांगड्या घेतल्या. तर आधी गोल्डन किती घेतलं आणि बघूया, ते जास्त कमी राहायचे. बघा काही असं काहीतरी बनवलं आहे मी. आता त्याच्यात मी काश्मीरी बांगड्या पण टाकल्या आहेत, ज्या माझ्यात म्हणजे सगळ्या बांगड्या माझ्याच आहेत, त्याच्यात एक पण मम्मीची नाही. पण बघू आता तिला होतंय का नाही, असं काहीतरी केलं. काही नाही काही, आता मला दुकान टाकायला लागेल. DM करा लवकर, DM करा, दुकान टाकायला लागेल. आता बघू, ती एवढेच घालते. माझ्या मिनी एकदा अशाच मोजल्या का मला 1 हातान किती बांगड्या लागतात. तर मला 1 हातान यो जो चुडा आहे ना, तो मिनी माग ग्रे साडीवर 1 हातान गोल्डन कड घातलेला, 1 हातान ते मेहंदी कलरच्या बांगड्याच्या कोली घालतात, त्या कोली. तर ती एक बांगडी आता काढायला कशी दाखवणार आहे ती एक, त्याच्यात मला ना 3 का 3.5 डझन नुसते माझ्या हाताला लागतात, म्हणजे 60 नाही, मी डझन बिझन नाही नीट मला माहिती, पण मी एवढ्या मोजल्या का 64 63 तरी 65-64 तरी लागतात 1 हातात बांगड्या. तर आता याच्यात अशी मग मी एक कडे टाकली, ऐसे वो कडे डाले की और कडेगे साईडला असं वाटतं कडं पण टाकावं, तर माझ्याकडे कड्यामध्ये खूप व्हरायटी आहे. तर त्या यादी ठेवतं बाबा, जर सेट एक पण चुकला ना तर समज मी गेलो. तर 4 असं कर टाकू. करमध्ये खूप व्हरायटी आहे, नो कॉम्प्लिकेटेड, म्हणजे काय बोलतो मी समजत नाही ॲडजस्ट. तर बघा आता तुम्हाला माहित असेल कडे के पिछे ऐसा मेहनत होती. हे बघा एवढा असा कडा झालाय काहीतरी. याच्यावर मी गोल्डन पण टाकू शकते, म्हणजे गोल्डन कडे पण आहेत खूप सारे, पण नाही टाकले. तर गाईज एक चुडा मी तुम्हाला बनवूनच दाखवतो. गाईज ब्लॉग खूप मोठा होत आहे, तर जाऊ दे काय नाही. तर याच्यात मला अजून पाहिजे बांगड्या, आणि तिला जर गोल्डन पाहिजे असतील माझ्याला असं गोल्डन कडं पण आहेत, असं जे मी खूपदा घातल्या माझ्या चुड्यात असं गोल्डन कडं पण आहेत.
तर ती घालू शकते, इट्स हर चॉईस. तर चला आता झालाय सगळा. आता गाईज आपण काहीतरी खाऊ, कारण का किती वाजलं, 11:30 वाजायला आलं गाईज. मी काहीच नाही खाल्लं. ओ माय गॉड, एवढा बेकार अशक्तपणा आता वाटणार आहे. मागणं ठेवतोय मी आता सगळ्या. आणि काहीच आपण भेटू आता. हा उमारत जसं खाल्लेत, आता बघू त्याला काही पाहिजे काही नको. 100 वर्ष आयुष्य, 100 वर्ष आयुष्य. ही बघा केस. तर काही चला काय मच्छी आणले मग. असं असं काहीच हे केस डेंजर आहे. असं असं काहीच नॉर्मल माझा सांगते. तर एक सेकंड ना, एक सेकंड. बाय कपडा घालून यायचं ना, माझा ब्लॉग तरी हिट झाला असता. तर इथं केस बांधून असा असा शेणा बांधू का अजून. दादा उठला, दादा कुठे. ढोकला बनवायचा का. हो बाय चापणाचा होता ना. हा गाईज माझे मेन सबस्क्रायबर बघा हे सगळं ब्लॉग बघते. तर आता ती चालली बिचारी, पण जरा आजारी आहे. सगळी गाईज घराला आजारी आहेत. तर झालाय आपला चोडा काय असा. इकडे बघा झालंय तो, आता झालाय. आता बघा नंतर तुम्ही, आता टाइम पण नाही भेटणार दाखवायला. या उशा बिशा अशा मी पाडून ठेवलाय ना असा. तर चला मी चालू खालती मला खायला. गाई ज्याच्यात वटीचा सामान आहे सगळं आईचा. तर आता मी चाललो मला वटीवर आलो, म्हणजे बघू आता कोण आहे खालती. ते ओमला पकडून घेऊन जाईल. बघा शेट गाईच कानामध्ये स्वतःच्या वस्तू स्वतः आणणार. आणि चष्मा रंगबिरंगी करून त्याला नाही मी दाखवणार, कारण की तो जरा अवस्थामध्ये आहे. बघा कसं म्हणजे वाऱ्यावर ठेवलाय तो, त्याचा तो कंटाळा करतो. ओ माय गॉड. हो असू दे असू दे आता असू दे. तर गाईज आमच्या आत्यानी साडी दिली होती. मग सगळे मम्मी साना आणि काकी वहिनी साना नाही, म्हणजे काकी साना दीदीचा कन्यादान केला त्यावेळी त्यांना. आणि एक नंबर साडी गाईज मला एवढी आवडली ना. तेव्हा ही एक साडी आहे. आणि त्याच्यानंतर ना गाईज दाखवते तुम्हाला. ही एक साडी गाईज नाही सेम आहेत. एक नंबर साड्या आहेत गाईज, मला एवढ्या आवडल्या नाही साड्या. तर गाईज आता मी आलोय खालती. आणि वट्टीचा जो सामान आहे ना तो मी आता इथं ठेवतोय. आणि गाईज भूक लागले तर मला नानी यांचे गेलो. नानी यांचे फक्त मला हे वाटलं खायसारखं. ती नटल्याची अनबॉक्सिंग आता नाही, ते आम्ही नंतर. म्हणून मीच बोललो का आता नको, तुम्हाला देत होता तर त्याच्यामुळं नको. आज गाईज देवर अँड ब्लू लाईट कसली भारी दिसते बघा. आमच्या घरात म्हणजे बाबाच्या मुलं मला हरिपाठाचा नाद लागला. आणि मला एवढं हरिपाठ आवडते ना, म्हणजे एक टायमाला ना मला रामकृष्ण हरी बोलता नव्हता येत. आणि 1 वर्ष जाऊन मंदिरात रोजचा हरिपाठ असतो. त्याच्यामुळं मी आज बिनवक्त सगळं कडवं येतं, म्हणजे येताना बोलता. पण मला अजून प्रॅक्टिस करायची, कारण की मला जे पुढचं कडवं आहेत ते मला बोलायचं आहेत. तर खुशी होते, पण आधीच्या पेक्षा इम्प्रूव्ह तर केला मी. तर गाईज मम्मी गेलाय आम्हाला चिकन घालून गेली, म्हणजे यो असं चिकन घातलाय. आणि मम्मी बोलते का तुम्ही जेवून घ्या. तशी काही चिकन बिकन वरतीच असतो. आमचा बाबा मालकरी त्याच्या मुलांना आम्ही या किचनमध्ये आम्ही भाजीचा सगळा जेवण बनवतो. पण आता सध्या कोणीच नाही, सगळी झाली साखरपुड्याला. आमच्याच काकाच्या पोऱ्याचा साखरपुडा. मी नाही चाललो, मी हाय ओमशांच्या सोबत. आणि काहीच मग पण आजारी थोडा चांगलाच. तर मग मी इथं चिकन घालू. 1 सेकंड काहीच या काय झाला. ओ माय फूड कलर लागला. आई शपथ काहीच का अशी बनवते लागते. इथं कुठं कलर. ओ इकडं आई शपथ येऊ इथं कलर आहे.
आता कलर नाही सुटणार पण नाही हो कलर. हात घिसून 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 या करताय. निघला तर निघला. बऱ्यापैकी निघलाय. आधी याला हिला धुवू दे बोलला तर अजून कलर लागत. ते काही बिर्याणी आम्ही बनवतो त्याच्यामुळं तो फूड कलर तिथं फ्रीजर मध्ये पडला होता. तर काही ब्रेड आहेत. असं वाटतं का चहा ठेवावा पण मला काय चहा म्हणजे जेव्हा सप्ताह चालू होती तेव्हा मी बोललो होतो का मला चहाचा नकार दिले म्हणजे चहा पियाशी सक्त मला केलंय. पण काहीच आता बारीक पोर काहीच आता लागते कधी कधी चहा तर सवय ती सवय कशी सुटणार काहीच. म्हणून आता मी म्हणजे मी चहा नसं पियाचो. माझा एक वेगळा नाश्ता असायचा मी तो खायचो तो करायचो. पण आता तो सध्या संपलाय म्हणून चहा पियाची वेळ येते. पण गाईत आता गाईच पण असं वाटतं का एक तर जाम ब्रेड खावा फटाफट असा आणि एक तर वाटते का चहा ठेवा. चहा ठेवू. माझा एवढाच ग्लास किती पण काचाचा किती पण सोन्या चांदीचा असतो माझा एवढाच ग्लास. आय लव्ह दिस ग्लास. माझा अजून पण एक ग्लास असायचा आम्ही फोडला काहीच. त्यांना काय समजतं काहीच. मी एवढा जपून ठेवायचोय. एक मोठा बघ तो पण फोडला. बेंकॉली ग्लास होता तो पण फोडला. आता यो तसं फुटणार तर नाही पण कुणी कुठं नेऊन टाकू पण नका. अर्धा ग्लास तर भेटतच नाही. तर आता ग्लास तुम्ही बघून विचार करत असाल काही नक्की चहा बनवेल तर काहीच चहा बनवेल. चहा एक 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 दिवसाची सूट चहा गायची आपलं आपण बघायच. हे 2 वाटग माझ्या नजरेसमोरच आहे. चहा बनवू गाईच. तर गाईच हे दोन बघितलंय मी आणि कसं बांधलं गेलं असं तोंडा येताना गाईच म्हणून चमकीला असा धुलाय ग्लास. तर घेऊ आपण टोपशी. वा पुरी जरी धुले होते टोपशी ला आनंद झाला बघून. तर ठेवू आपण आधी दूध एका ते बघते. गाईज बोलला तर घरांची मला टाकतील बाहेर. तर दूध आहे तर आपण आधी गॅस चालू करू. पाणी नाही मी टाकत मी फटाफट बनवतो. मी माझ्या पुरती करतो. बस गाईज कारण का ना मी चहा पिते ना तर म्हणजे मी त्याच्यानं काय खायला घेतलं ना ते खातो. चहा फेकून टाकतो अशी करतो मी. चहा नाही म्हणजे चहा सोबत काय खायला असला ना मग मी तोच खातो. मग चहा फेकून टाकतो असा नको इथं ठेवला तर खतम व्हायचा. गाई छान खायला आहे म्हणून मी जरा चहा बनवतोय खायला आहे म्हणून. आणि याच्यात असं काय चहापत्ती मी आधी ढिब्बळ टाकायचो. आता या वेळेला समजायला लागला कसा. पण माझा चहा एक नंबर असतो बाबा घरांच्या मला बनवायला सांगतं. पण आता कमी केलं म्हणून पण मी काहीच खाली राहतच ना मी वरतीच असतं. म्हणून आम्ही आधी ढिब्बळ टाकायचो या आपला चहापत्ती. तर गाईच अशा प्रकारे आपला चहा झाला आहे. तर गाई चहा असं होतोय. तर गाई जाणं यांना सगळं काय देऊन म्हणजे मला चहा पियाची फुरसतच भेटत नाही. चहा मी तसं कोण जेते का भात. अरे रे तसं म्हणजे दुसऱ्याला पण जेवच आहे. ए असं कोणी घेत का बस दे इथं.
रसा मारू का बोल थांब घे ना जल्दी. एक मिनिट याच्या मुलं काय मला चहा पियाचं थांबतं. डोंगर सारखं वाट ठेवला त्याने. ए बाय मी व्हेरी नाईस. आज ते रस घेत घे. यू के एक गरीब बघ मटन ग्रीन एक नंबर यो पाळो झाडाला नव्हती. जा आता जा जिले आपली जिंदगी. व्हेरी नाईस. गाईज मी माझा चहा पियाचा ठेवला इथं. भेटू नंतर. तर काही सगळ्यांना मी जेवायला वगैरे दिला आणि आता भांडी घासताव. पप्पा पण जेवून गेलं. काही नंतरला अशक्तपणा नको म्हणला सगळी टाईट होतं तर भांडी घासून. सो गाईस मी आताच रेडी होऊन आल्या ना. आमची दीदी तशी भांडी घासतं. इना या साखरपुऱ्याला म्हणून हिला कामाला लावली आम्ही. मस्त रेडी होऊन आली आता इथेशी. माझी बहिणीची एकटीच काम करते इथं मस्त. हे बघ Guys, काय आता घरांची मोठी पोर काम करायला लागणार आहे. लगीन करायचे लगीन लवकर जाय घरांची म्हणाली. माझी बहिणीच खवा Guys, माझी जातो गाण्यावर ते सगळी तो पोरांनी तो जेवण घेऊन आला ना तो पण. बघा. गाईस मी मस्त अशी रेडी झाले होता आणि आता मी साखरपुऱ्याला जाईल. माझ्या बहिणीचं काही येणार तर ना हे नाही दे. चलो बाय गाईस. तर गाईज आता आम्ही दोघं घेते जेवायला. आई शपथ इथं तो गॅस पण काही कला तुला ठणठण पाहिजे. मग तापवलं नको तो. ताम आई खावा परत जेवते म्हणून तो असं आहे. आता सध्या त्याची बहिणीशी आणि त्याची जरा भांडणं झाले म्हणून तो जरा सिरियस मोड मध्ये आहे. आम्ही काहीतरी रेसिपी बनवणार आहोत. दे रसा थोडा. हो मला काय राहिलो बाबा. तुला राहील तर राहील बस. राहील तर राहील म्हणजे चल दे जे पाव दे. हा भाऊ ना. आय लव्ह दिस. ओ मला काय पटतंय हो बटाटा याच्यात. ही बाबा मी रस घ्यायला विसरलो. द्या अजून 2 पाव दे. 2 कशाला रे 3 घेणार आहे. मला रसा काय राहील तुला जर सगळा कसा दिला तर गाईज मन मास मला पाहुणे पटत. तर असं वाटतं मी पण वरती जाऊन जेवावा गाईज. खरंच मीनी विचार केला होता की आता थोडा भात घेता नंतर लागला तर अजून घेईन. बघला तर आता मला रिअलाइज झाला की मला आधीच घ्यायला पाहिजे होता. आता काहीच मला सगळी भांडी घासायला लागतील. मी विचार पण नव्हता केला की अशी समस्या येईल माझ्याकडं. पण जाऊ दे आपण जेवण घेतलं. आणि तर काहीच हे बघा बॅटर घेतला. आता तुम्हाला दिसणार नाही तर आम्ही याला अशी काय करतो घर 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 तर घाटलता याला. आणि त्याच्यात आम्ही टाकतोय आता काय आपला बेकिंग सोडा टाकतोय. आपल्याला द्यावा थांबर. अटकला कशी ग. तो पाणी ऍडिंग होते आहे. अरे मी इथे ठेवू ना असं. थांब नको काही न दिसणार. तुझं बेकिंग सोडा. बेकिंग सोडा ना बेसन येतो. इथं ते इथं आत पोचून घे. तर गाईज याच्यात मी टाकलंय शुगर मीठ आणि हळद. काय हिंगच नव्हती मग हिंग नाही टाकली मी. मी लोकांना टिकतो आता. कढीपत्ता तो नंतरला आहे.
दिस इज प्रकार आवर. देख मिस करतो. 50 रुपयाची नोट ठेवली. कवराव 50 रुपयाची नोट ठेवली. तुला कसं दिसतं? अगं ना दिसतं. दिसतो बरोबर. हा गाईज असं काहीतरी करायला घेतलंय. बॅग कॅमेरा ह्याच्यामध्ये आपण आता टाकतोय ऑइल. टाकली बरोबर. तर गाईज इकडे बघा गाईज. ओ माय गॉड. अशा थोडासा ऑइल टाकलाय. तर कोणतरी आला इथे जरा. तर गाईज आता चालला मामाकडं आणि मी आता एकटीच राहीन. तुमको क्या मालूम तो कल तुझा बेकिंग सोडा एकदा आता. गाईज असं काहीतरी झाले. तर गाईज असं वाफव ठेवलाय. मी नेहमी काही केक वगैरे बनवायला लागलो या काही असं वाफवाची गोष्टी बनवायला लागलो ना, मग ते मी अशी काही वाफव ठेवतं. आणि विचार चाललाय की भाकरी बनवायचा. जर मम्मी लेट आली आणि हो सगळा काही लवकर झाला नाही ढोकला वगैरे, मग मी भाकरी बनवीन. मग वरतीच न तर तव्यावरच भुजीन कारण का चूल पेटवता लवकर जमत नाही मला. तव्याला लवकर झालं तर बरं आहे. तशा भाकऱ्या पण बनवायला. तशा भाकऱ्या आहेत असं वाटतंय. बघायला लागते. भाकऱ्यांची गरज नाही. भातच खातील. राहू दे. एक काम तरी कमी झालं. जर स्वतः दांडलला असता केला असता मला काय नाही एवढा. तर राहू दे. मग निवांत होऊ दे. मी देवाबत्ती करीन. मग चला भेटू मग. तर गाईज बाईला माहीत नाही की मी काय बनवायला घेतले. तर बाईला सांगू का मी ढोकला बनवायला घेतला. आणि आमच्या बाईचा ढोकला म्हणजे एकदम फेवरेट. म्हणजे जो कोण येतो ना बाईचा नातेवाईक या पाहुणा कोण येतो ना, तर बाईसाठी ढोकला घेऊनच येतोय. बाई मिनी आहे ना, काय बनवायला घेतले माहितीये का? काय बनवायला घेतले माहितीये का? ढोकला बनवायला घेतले. बाबा नाही मला कधी बोल तरी मनाला आग्रह व्हायचं ना ना तुझा मना झाली की कवा पाहत आहो. हा बाई 2 टोपशा ढोकला बनवायला घेतले. 2 टोपशांचा ढोकला झाले. 2 टोपशांचा. हा आता करायचा. बाई भात कसा होता मी बनवलेला? आत्मा उद्याला कधी यांचा आहे बा असा वहिनीला भात लई उद्याला होता बाय. जेव्हा तूच वहिनीचा जरा तू जाते चालेल. आमच्या गाईच बाईला किकलून सांगायला जातं. तर तिला जास्त लक्षात नाही राहिली आणि कोण बोललेला ना तिला जास्त आठवत पण नाही राहील. तर मी घेतल्या. तर दिवाबत्ती करीन मी. गेली वाफव ठेवलंय. तर जरा दिवाबत्ती करायला घेतो. आता भात तुम्ही जेवण ना असं वाटलं की कधी जेवण नका ते बस असा जाऊ बाय तुम्ही द्यायचा तर ठेव मी ठेवतो. थोडा ना हो तुम्ही दर्शनाला आला ना तो अशी बोलून होती. तर गाईज आमची मालांची आई आहे ना, तिची गोष्ट सांगते. आमची बाई म्हणजे लय ती मालांची आई आमची 7वाची आणि ती 9साला पावणारी तर आहेच आहे. गाईज मी स्वतः अनुभवलं. म्हणजे किती अनुभवलंय ती. एक म्हणजे आम्ही तिला दर मंगळवारी नैवेद्य नेतो. त्याचा कारणचा पाठीमागचं कारण म्हणजे मी आहे. तो म्हणजे तर खरंच तिने म्हणा आयुष्य असताना समज तिने म्हणा बारीक पोरीसारखी तिने म्हणा म्हणजे तिने म्हणा आईसारखी तिने म्हणा जपले. म्हणजे माझी मम्मी तर आहे पण तिच्या आधी माझी ती आई आहे खरंच. म्हणजे तिने म्हणा लहानपणापासून लय जपले. आणि जी आमची आई आहे तिचा इथं फोटो आहे. तिने माझ्या केसांची निघायला घेतली म्हणून माझं केस एवढं म्हणजे मोठं. आणि प्लस कालवायचा आशीर्वाद आहे मला. तिथं ते कालवायला गेलं तर मांढर देवीला तिथं माझं केस कारलेलं होतं खरंच. आणि तिने माझी केसांची निगा घेतली म्हणजे माझं सांभाळ केले. म्हणजे मी रात्री झोपेपर्यंत ते सकाळी उठ्यापर्यंत म्हणजे तिचे जवळ असायचं. तर माझी मम्मीची आधी माझी ती आहेच. तर इच्छी दिवाबत्ती तर झाली. तर हा गाईच समर्थांचा फोटो मी आधी बैठकीला जायचो. म्हणजे लय आधी बैठकीला जायचो 4 वर्षापूर्वी. 2020च्या आधीच म्हणजे 2019-20 तर मधीनच सोडले मी. कारण का लय पालायला लागतं. तसा आपल्या एक देवीचा पालायला लागतं तसं त्यांचा पण लय पालायला लागतं. आणि मग रविवारचे प्लस बैठक असायची आणि रविवारचेच आपण भाऊ खायचो.
तर मग प्लस सकाळचे उठायचं पण नसतं मी, तर त्याची मुलं जायची पण झालो. पण आमच्या इथं सगळी बैठकीला जातात. आमचा पप्पा जायचा, आमची आई जायची. आमची आई मेन ती सगळ्यांना आधी जायची या घरात. आमची आई 3-3 तास तिला उठवत नसायचं, चालत नसायचा, तरी ती गावात ना 1 ते 5 वाजेपर्यंत का किती 3 ते 5 वाजेपर्यंत जायची खरंच. आणि मी पण एक दिवशी गेलतो होतं म्हणा मोठे बायकांच्या बैठकीला, लयच कंटाळा आला होता. म्हणजे बसून बारीक मला तिथं म्हणजे राहतच नव्हता. बारीक याच्यात म्हणजे जी आमची बारीक पोरांची जी भरायची ना आधी, मग त्या बैठकीला जायचं. मग ते अजून पण बैठक आहे. आणि आमच्या इथं नवीन बैठकीचा हॉल पण खोलले. तिथं पहिल्यापासून बैठक होती ती पण आहे. तर मी जायचो, पण आता तो जायची बंद झाला. आमचा नाना अजूनपर्यंत जातं दर सोमवारी. आमचा पप्पा पण जायचा. बैठकीच्या त्या काय पुस्तकं पण आहेत, मोठी छोटी तर असतानाच मोठी पण आहेत. ते तर आता तसं ज्यावरून ठेवलं आहे, कोण वाचते कोण नाही वाचत. तर चला आता नानी यांची इथं देवबत्ती करू. आणि तर गाईज माझी दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता मी जाईन मला गॅस बीस बंद करून जाईन मी. ना तर इथं कोणीच नाही, मग परत गॅस मग तू कर आपला. मग आता बघू, चालू केला येईल ते येईल, ना तर नाही. सगळ्या लाईटी बंद कर. तर चला आता आपण मालान भेटू. जर काहीच मला ब्लॉग बनवायला तिथं भेटला तर मी काढीन, म्हणजे कोण नसतं तसा, पण तरी पण. तर काहीच बघा झालाय यो मस्त फुगलाय. आणि आता यो एक येतो त्याच्यावर ठेवते मी असा. तर गाईज वट्टीचं सामान घेऊन चाललोय मी आता, तर ती भरायला घालू. तर गाईज मी चाललोय दुसऱ्या रस्त्यांशी, कारण की जर रोडवरून आलो तर मला लॉंग कट पण पडेल आणि तिथं जास्ती गाड्या पण आहेत. तर मी आता दुसऱ्या साईडकडून चालले, जिथं गाड्या नाही ना काय नाही, फक्त मोजक्या गाड्या जातात आणि रस्ता पण लय मोकला आहे. गाईज आमच्या मालांच्या आईचं मंदिर थांबा तुम्हाला दाखवतो. एक प्रकारे तो एक माझा दुसरा घर. मी एकटी आल्यावर आणि मला लय भारी वाटतं. सांभाळणारी तीच आहे ना शेवटी. ही वटी घेऊन आल्या आणि रस्ता बघा. तर काहीच कोण येत नाही जात, जास्ती मोकळा रस्ता आहे. जर तिथून रोडवरून आलो तर मला लय ह्या पडले असते, आपला काय बोलतात गाड्या भेटल्या असत्या लय. आणि रस्ता कसा ते फुटपाथ पण नाही ना, म्हणून हे बाई आई बघ याई. तर आता मी हे बघा इथं कसं, इथंच आमच्या सप्ता बिप्ता असतात आणि इथं लग्न पण असतात. हे बघा यो तो मंदिर आमच्या मालांच्या आईचा. तर जाऊ आपण. तर गाईच बघा आपण आलोय आता आपले देवीच्या इथे. तर वट्टी भरून घेऊ आपण. तर गाईज वट्टी भरली आणि आईला वर आमच्या सोबतच राहा. तर झालं दर्शन तर आपण जाऊ. गाईज लय प्रसन्न वाटलं इथे येऊन, भारी वाटला. जशी काही स्वतःच्या आईच्या जवळ भेटायला आले मी. आणि असं जवळ मंदिर असून ना, म्हणजे खरंच इथं पण यायला जवळ मंदिर असून पण नशीब लागतात. आणि खरंच मी कधी रोज नाही येत. मी चालू रोडच्या रस्त्याने. तर गाईच घरी आलो. माझी बोला आहो दे शपथ राहता येईल तर बरी अर्धी वाटायला घ्या चालली बोली. हो त्याला बोलतो माणूस भेटला गाईज उत्तर. तिथं गेलो भेटला उत्तर. तो काय का ना असं कुठले पण शब्दांका ना असं पण भेटला उत्तर. मी जो बोललो त्याचं मला उत्तर भेटला. एकविरीला पण गेलो लगेच उत्तर भेटला. मांढर देवीला पण गेलो लगेच उत्तर भेटला. खरंच आणि लय विश्वास पण आहे. तर गाईज खरंच म्हणजे चांगलं वाटतं तिथे गेलं. आणि गाईज असं नाही की आमच्या जवळच मंदिर आहे मालांच्या आईचं, ती साक्षात मालांच्या आई आलेली आमची.
आणि ती आगासांची चालून आलेली आहे. तर म्हणजे असं नाही की जवळ आहे आम्ही रोज जातो असं तसा. जसं तिथं पण असं लांब लांब देवस्थानाला जायला कसं नशीब लागतं, तसं तिथं पण जायला नशीब लागतं. गाईज मीनी कालच विचार केला तर बरं काल जातो तसा, पण भेटलाच नाही जायला. आज भेटला. ओटीसोबत तिने मला बोलवली. काल मी ओटी घेणार होतो तर काल ओटीच नव्हती. काल ओटी जाऊन आणली रात्री पप्पानी, आज भरून गेलो ओटी. म्हणजे तिथं पण जायला असंच नाही की दर मंगळवारी जायला भेटतो. तो पण कधी नशीब असलं ना तरच तिथं जायला भेटतो. जरी तो जवळ असला तरी पण देवाच्या इच्छेनेच देवाचे दर्शनाला जातो. तर खरंच चांगलं वाटलं. इथं आलो मला उत्तर पण भेटला. तर जशी मागं एकविरीला गेलतो तसा. तर गाईज यो पण झाला मस्तपैकी. मी 2 वेळा त्याच्यानं सुरी घुसवली तर मस्त क्लीन आली सुरी. आणि बघ आई शपथ गरम आहे लय. आणि याच्यात तर आता आपण बनवू तडका. तर गाईज आधी आपण बनवू साखरेचा पाक. तर गाईज बघा आता साखरेचा पाक बनवायला घेतलाय. नाही तर बरोबर लाईट पेटतंय. आता नाही पेटत. काय बोलायचा. हा साखर टाकू. असं नको जास्तच बरं आहे. एक अर्धी वाटी 1 वाटी टाकली साखर आपण. आणि कढीपत्ता कुठे गेला आपला कढीपत्ता. हे असं काही धुवून घेतलंय. आपल्याला डायरेक्ट टाकायच आहेत. एकीकडे गाईच असं वाटतंय ना मी करून घ्यावा आपला तडका. तर गाईच साखरेचा पाक झाला तर या बनवायला घेते. गाई स्टोरेजच फुल झाली मोबाईलचे दिवसभर. एवढं जास्तीच मोठा व्लॉग झाला जरा. तर याच्यात घेते मी जरा या करायला आपला तडका. लय गरम होते गाईज. लाईट पण नाही पेटत. आता बरोबर पेटतं. तर आधी काय हा घ्या चालू. तेल टाकू. जास्ती नको, थोडा म्हणून जास्त. तर याला आता करून देऊ. त्याच्यानंतर मिरच्या टाकू. मिरच्याच नाही आता आहेत पण त्या ना छोट्या आहेत बुटक्या मिरच्या. त्या नको. जाऊ दे मी आता टाकणारच नाही. मी माझी वरती जायची क्षमता नाही. कढीपत्ता टाकू आता. डेंजर कचरा गेलाडी. बस झाला. बघा कसला. हे बघा स्पॉन्ज झाले. सगळा स्पॉन्ज झाले. तर गाईज आता आपण जाऊ बाहेर. मग बाहेरच सगळं करू. तर गाईज असं काहीतरी घेतलंय मी. तर आता आपण टाकू बघू निघतं का नाही. तसा मी तेल बिल टाकलेला होता त्याच्यावर. ते टोपशीला लावलेला होता. आता बघू निघते का नाही. आई शपथ गाईज इकडं बघा. गाईज बिन बघता केलाय मी नियो. कसला भारी झालाय क्या का. तर आता मी याला याच्यात ठेवते. 1 नंबर झाले गाईज. करता अशी कट लागली. आता छोट्याला करू. याच्या वेळेला थोडा खाली पाणी होता पण तरी पण काहीच थोडा तेल होता ना. मग त्या जागेवर यो जरासं काही असं झालंय. पण 1 नंबर. इथं तेल होता ना म्हणून इथं गॅप सोडली. तेल होता आणि पाणी पण होतं थोडा. पण राहिला काही नाही बघा. याच्यात पण नाही काही राहिला. आहे ना ऑल इन वन सुगरण. तर गाईज एवढा भारी. आता आपण ना दोन्हीला एक कॅजन करू. वा राहता गाईज बाड्या. आईच गेली साखरपुड्याला. ती बोलली बाबा माझ्या पोरीने काय या नाश्ता करून ठेवलाय. गाईज एवढी खुशी होत आहे ना. ओ माय गॉड.
आई शपथ कसला फ्लफी झालाय. मी काही चमच्याने आणला म्हणजे कसा यो ना जरा या झाला पाहिजे, काय बोलतात त्याला, जरा असा घट्ट नाही झाला पाहिजे, एकदम म्हणजे अजून सॉफ्ट झाला पाहिजे. म्हणून तेच मी काही हा बनवता स्वतःलाच नव्हतं माहिती का शुगर सिरप का टाकतात. नंतर समजलं आता टाकता येईल का फ्लफी झाला पाहिजे. बघा एवढी मी रेसिपी चुकतो तरी पण माझ्या म्हणजे सगळ्या नीट काय होतं. थोडासा आपण ठेवू. आई शपथ मी चटण्यात नाही बनवला, राहू दे. चटण्यासाठी आणू एवढं, हा चटण्यासाठी मेहनत करू शकते मी. आता ना त्याच्यावर टाकू आपण तडका मी ठेवलाय, आता परत गरम करीन थोडा. तर काही आणला आहे आपला तडकाचा तेल. थोडासा कढीपत्ता याच्यावर इथून काही टिसूलच झालेलं. एक नंबर झालाय. आता हे बघा टाट गरम आहे. अजून दाखवते या साईडवाला. चटणी बिटणी मी ना म्हणजे मी खाईना अशीच. काहीच एक नंबर झालाय. काही जेवढा भारी झाला ना, बहिणी 4 खालो, मी जागच्या जागच 3 खालो. एक नंबर झाला म्हणजे बघा तुम्ही. तसंच मोठा आला दाखव. कसला भारी. काहीच मनांची जी गोष्ट, मी खाण्याची गोष्ट मनांचीच बनवतो काहीच. खरंच काहीच लय भारी झाले. शपथ दुकानाच्या सारखा टेस्ट करता एक नंबर झालाय. तर आता मी चाललो वरती. मी ना सांगू शकत एवढा भारी झालं ना. माय गॉड, म्हणजे अर्धा तर खपला. मी लई खाल्लं, लई पीस खाल्लं आणि एवढं मोठं पीस. तर अजून मम्मीचा आली नाही, कधी येताना बघू. मला असं वाटतं 9-10 वाजतील त्या नाही यायला. सकाळचा होता सकाळपुडा. तर चला काहीच आलो वरती. एवढे अख्खी दिवसाशी वरती आलो. लाईट्या वगैरे लावतोय मी. तर काहीच ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काहीच लवकरच 2K पण होऊ दे. तर चला भेटू नंतर. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे मेन स्पेशली एवढा मोठा ब्लॉग म्हणजे सगळ्यात जास्त मोठा ब्लॉग आज होता. तर कसा वाटला ते सांगा. बाय बाय.